जलगांव से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है, जहां अतिक्रमण को लेकर शहर की राजनीति गर्मा गई है। बीजेपी की महापौर दीपमाला काले और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी अजीत पवार गुट की नेता प्रतिभा शिंदे के बीच जुबानी जंग तेज हो गई है। आखिर क्या है पूरा मामला, देखिए ये खास रिपोर्ट। आपको बता दें कि जलगांव शहर में महानगर पालिका द्वारा आदिवासी परिवारों के घरों पर की गई कार्रवाई अब राजनीतिक विवाद का रूप ले चुकी है। इस कार्रवाई को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नेता प्रतिभा शिंदे ने बीजेपी की महापौर दीपमाला काले पर गंभीर आरोप लगाए हैं। प्रतिभा शिंदे ने खुली चुनौती देते हुए कहा कि अगर प्रशासन अतिक्रमण हटाने की कार्रवाई कर रहा है तो सबसे पहले महापौर दीपमाला काले अपने कथित अवैध होटल और स्कूल पर कार्रवाई करें। उन्होंने आरोप लगाया कि गरीब और आदिवासी परिवारों को निशाना बनाया जा रहा है, जबकि प्रभावशाली लोगों के निर्माणों को नज़रअंदाज किया जा रहा है। वहीं इन आरोपों पर महापौर दीपमाला काले ने पलटवार करते हुए कहा कि उनके सभी निर्माण पूरी तरह नियमों के अनुसार हैं। उन्होंने कहा कि अगर कोई उनके खिलाफ अवैध अतिक्रमण साबित करता है तो वे कार्रवाई का सामना करने के लिए पूरी तरह तैयार हैं। महापौर ने ये भी कहा कि महानगर पालिका की कार्रवाई नियमों के तहत की जा रही है और इसमें किसी तरह का भेदभाव नहीं किया जा रहा। अब इस मुद्दे ने जलगांव की राजनीति में नया विवाद खड़ा कर दिया है। दोनों नेताओं के बीच जारी आरोप प्रत्यारोप के बाद शहर में राजनीतिक माहौल और भी गर्म हो गया है। अब सभी की नज़र प्रशासन और नेताओं के अगले कदम पर टिकी हुई है। जलगांव शहर से शाहिद तेली की रिपोर्ट, बीके टाइम्स न्यूज़ के लिए। मुळामध्ये या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी राहतात त्या भागामध्ये त्यांच्यासाठीचे कायदे काय आहेत, त्यांना जर तिथून हटवायचं असेल तर काय केलं पाहिजे किंवा त्यांच्या हक्कासाठीचं नेमकं काय काय कायदे आहेत त्याच्याबद्दलची पुरेशी माहिती इथल्या टाउन प्लॅनर असतील आणि ज्यांची ज्यांची जबाबदारी त्यांनी काही उपलब्ध केलेले नव्हतेत। आणि दुसरं त्यांनी महत्त्वाचं असं होतं की ती जागा पहिल्यांदा कत्तलखान्यासाठी होती, ती कत्तलखान्याची का बदलली आणि ती त्याच्यानंतर त्यांनी तिथे क्रीडांगणसाठी ती आता आणलेली नव्यानं स्टेडियमसाठी, तर कत्तलखाना कुठे दिला याचं उत्तर पण त्यांच्याकडे नाही। असं करता येत नाही। आणि हे जे आदिवासी राहत आहेत याच्याबद्दल ते सॅटेलाईट इमेज जी दाखवत आहेत ती कायद्यानं सॅटेलाईट इमेज ही त्यांच्या आदिवासींच्या किंवा कोणाच्याही याच्यासाठी अतिक्रमण धारकासाठी पुरावा म्हणून मान्य केली जात नाही। त्याच्यासाठीचं फिजिकल हे केलं गेलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडल्यानंतर आत्ता कलेक्टर म्हणतायत की मी त्याची सगळी माहिती घेतो, मला आता याच्याबद्दलचं पूर्ण माहिती नाही आहे, मी ती माहिती घेतो आणि उद्या पुन्हा आमच्याबरोबर ती मीटिंग होणार आहे। कलेक्टर साहेब हे बैठकीतून वगैरे 5 ते 7 मिनिटात निघाले काही नेमकं काय झालं नाही ते असं म्हणजे खरं म्हणजे आम्हाला त्यांनी 3 वाजता बोलवलं होतं, आम्ही सगळे 3 वाजता इथे आलो, पण त्यांनी मीटिंगच सुरू केली। मुळामध्ये 4 सव्वा 4ला मीटिंग सुरू केली आणि त्याच्यानंतर ते म्हणले पालकमंत्री येत आहेत तर मला जायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आमची परवानगी मागितली की आम्ही जाऊया। आणि तसं जिल्हाधिकारी आमच्याशी संवाद करतात आणि चांगला संवाद आहे आणि ते उद्या बघणार आहेत, त्यामुळे त्यांनाही वेळ देणं आम्हाला, कारण त्यांच्यासमोरही ती पहिल्यांदा गोष्ट आली त्यामुळे त्यांना वेळ द्यायला आम्हाला काही हरकत नाही। पण आम्हाला विश्वास आहे की ते आदिवासींना न्याय देण्याच्या दृष्टीनंच काम करतील आणि त्याने नाही केलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू। जळगाव शहराच्या महापौर ज्या आहेत त्या सगळीकडचंच अतिक्रमण काढून शहर स्वच्छ करायचा त्यांचा चंग आहे, त्याचं अभिनंदन करूया ना आपण। पण मग आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही छोट्या यांना का पकडता, छोट्या माशांना का पकडता तुम्ही? त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे, तिकडे त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात, तर ते अतिक्रमण काढा। काशीनाथच्या हॉटेलच्या इथला जो रस्ता आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे, ते शाळा कशावर बांधलेल्या आहेत, शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी त्या कशावर बांधलेल्या आहेत, मग त्याही जरा व्हॅकेट करा। पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा। हे गरीब तर राहण्यासाठी छप्पर नाही म्हणून राहतात आणि तुम्ही पैसे कमवण्यासाठी करतात, तर त्याचं जरा तुम्ही उत्तर द्या असं आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। आम्ही विचारलं आता त्यांना, ते म्हटले 2च दिवस झाली तक्रार संबंधित अधिकारी, त्यामुळे आम्हाला अजून 2 दिवस द्या, मंगळवारपर्यंत नाही दिली तर आम्ही पुन्हा येऊ यांच्याकडे। मला फक्त इतकं आहे की मला माझ्या नेत्यांनी आणि जळगावच्या विकासासाठी लोकांनी इथे बसवलेलं आहे, त्यामुळे आमच्या जागेवर असं अतिक्रमण असेल तर ते नक्की निघेलच। ते अतिक्रमण म्हणजे मी प्रतिभाताईंना उलट सांगते की त्यांनी सिद्ध करावं की ते
जे लोक तिथे राहतात ते बेकायदेशीर नाहीये. उलट त्यांनी ते सिद्ध केलं की ते बेकायदेशीर रीतीने नाही राहतात, तर मी त्यांना मदत करेल ते त्यांना घर देण्यासाठी. पण ते तिथे बेकायदेशीर रीतीने राहत आहे. आणि 2000 ते GR आहे 2011च्या पुढील शासनाच्या म्हणजे 2011 पर्यंत शासनाच्या जागेसाठी तो GR होता. ते नंतरची ते त्या GR लागू होतच नाही. आणि पहिले तुम्ही बघितलं तर ही महापालिकेची जागा आहे, शासनाची जागा नाहीये. तिथे पण तो GR फेल होतो. त्यामुळे हे अतिक्रमणच आहे आणि हे नक्की त्याच्यावर कारवाई होणारच आहे. नक्की मला ठाम माहिती आहे की ते अतिक्रमण नाहीये. म्हणजे जेव्हा आम्ही आता गेल्या काही वर्षापासून आम्ही व्यवसाय करत नाही आहोत आणि तिची जागा आहे ती माझ्या माहेराची जागा आहे, काशीनाथ लॉज आहे ती माझ्या. आणि त्यांनी काशीनाथ लॉजचं म्हणजे पुढची बाजू आहे आणि ही आमची मागची बाजू ही माझ्या माहेराकडनं आम्ही ती विकत घेतलेली होती. आणि तिथे हे आमचं इम्पेरिया 2014ला आम्ही ते बांधलेलं होतं. त्यामुळे मला खात्री आहे की ते अतिक्रमण हे नाहीये. आणि ते जे बेसमेंटचं कारवाई करतायत ते पण अतिक्रमण नाहीये. त्याचं फुल्ली पेपरवर्क झालेलं आहे. तर ते आयुक्तांना कडनं ती कारवाई त्यांनी तपासावं, नंतर ते असेल तर त्याची कारवाई करावी. महापौर म्हणून मी जेव्हापासून आले तर स्वच्छता खरंच मी करत आहेत. पण ते जे हॉटेल्सचा आणि याचा शाळेचा विषय केला आहे तर मला काही वाटतं हॉटेल्स म्हणजे ही माझी आधीपासून त्याचा व्यवसाय आहे. तुम्ही बघितलं तर गेल्या माझ्या माहेरापासून आमचा हॉटेल हा व्यवसाय आहे आणि आम्ही हा चांगल्या योग्य रीतीने करत आहोत. त्यामुळे इतके वर्ष झाले हॉटेल चालवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि शाळा पण आहे तर ते म्हणजे अतिक्रमणाच्या संदर्भात बोलले असतील तर मी हे आयुक्तांना आदेश करते की खरंच त्यांनी ते तपासावं. आयुक्तांनी हे तपासावं की ते आमचं अतिक्रमण आहे, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी आयुक्तांना सांगायला पाहिजे की ते अतिक्रमण आहे, तपासून त्याची कारवाई करण्यात यावी. एवढंच मी उत्तर प्रतिभाताईंना देते. प्रतिभाताई शिंदेने जे सांगितलंय की ते हॉटेल माझ्या पतीच्या नावावर आहे, तर मी पहिले प्रतिभाताई शिंदेना हे सांगू इच्छिते ते हॉटेल माझ्या नावावर आहे, माझ्या पतिदेवाच्या नावावर नाहीये. आणि हॉटेल माझ्या नावावर आहे पण ते अतिक्रमण नाही आहे. ते त्यांनी मी जसं तुम्हाला सांगितलं की ही कारवाई आयुक्तांची आहे की त्यांनी ती कारवाई करावी की खरंच ते अतिक्रमण आहे का, आणि असेल तर त्याचं रीतसर त्यांनी योग्य ते कारवाई करावी. आणि जे शाळा आहे ते शाळा पण त्यांनी तपासाव्या की ते खरंच अतिक्रमण आहे का. हॉटेलबाबत त्यांनी अतिक्रमणाचं नाही तर आपल्या हॉटेलमध्ये जे आहे खालचं जे पार्किंग आहे ते गैरप्रकारे वापरलं जातं. तिथे लग्न वगैरे विवाह सोय घेतले जातात. मी पुन्हा तेच सांगते की जे हॉटेलचं ते म्हणतात आहे ते त्यांनी आयुक्त साहेबांना कंप्लेंट केली आहे. तर आयुक्त साहेबांनी ते पेपर्स वर्क असेल, पेपरवर काहीतरी वर्क आपण करतो किंवा तिथे ती नोंद असते, तर आयुक्तांनी ही कारवाई करून पेपर्स काढून ते तपासावं की खरंच तिच्यावर काय आहे आणि त्याच्यावर रितसर कारवाई करावी. खबरों में बस इतना ही. देखते रहिए BK टाइम्स न्यूज लाइव. अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें. जय हिंद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए.